बघ आता आपण पुढचा टॉपिक पाहणार आहोत. दुष्काळाला जबाबदार असणाऱ्या बाबी पुढीलप्रमाणे. जर असणार दुष्काळाला जबाबदार कोण आहेत, मग त्या कोणकोणत्या बाबी आहेत, म्हणजे कोणकोणत्या घटना आहेत, कोणकोणत्या गोष्टी आहेत, त्या आपण या पाठाच्या माध्यमातून पाहणार आहोत. बघा आता जो इथे पहिला घटक आहे पर्जन्यमान व लोकसंख्या. पर्जन्यमान म्हणजे जो पाऊस आहे, लोकसंख्या म्हणजेच काय आहे, पॉप्युलेशन आहे. याचा समतोल बिघडल्याने पाण्याचा तुटवडा वाढत आहे. जर पर्जन्यमान हा नियमित वेळेस येईलच असं नाही आहे, बरोबर आहे की. जर आपल्याला माहिती आहे की जर आपला पावसाचा जो दिवस आहे जे जून ते ऑगस्टपर्यंत, सप्टेंबरपर्यंत आपण म्हणू शकतो की जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे 4 महिने पावसाचे पडतात. पण तो 4 महिने भरपूर पडेल असं नाही की तो जूनपासून ते पूर्ण सप्टेंबरपर्यंत 4 महिने पडणार आहे असं नाही. तो कदाचित पुढचे 2 महिने पडणार नाही किंवा तो पुढचा 1 महिनाही पडणार नाही, की एकच महिना पडेल, 3 महिने पडणार नाही. म्हणजे पावसाची अनियमितता म्हणजे पर्जन्यमानाची अनियमिततामुळे देखील काय होत आहे, दुष्काळ आहे त्याच्यामध्ये हे कारण असू शकतं. त्यामुळे लोकसंख्या म्हणजे जे पॉप्युलेशन आहे की भारताची जी जगाची जी वाढली ती लोकसंख्या आहे, याचा जो समतोल बिघडल्यामुळे देखील पाण्याचा तुटवडा आपल्याला पडत आहे. त्याच्यामुळे देखील लोकसंख्या जास्त वाढल्यामुळे साहजिकच आहे प्रत्येक लोकांना प्रत्येक गोष्टीसाठी पाणी हवं असतं. त्याच्यामुळे सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला पाण्याची गरज असते. आपल्याला रोज पाणी पिण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे दैनंदिनची आपली सर्व कामे आहेत ती पाण्यावर आधारित आहेत. आणि लोकसंख्या जास्त वाढल्यामुळे पाण्याचा काय पडत आहे, तुटवडा पडत आहे. तुटवडा पडत आहे म्हणजे ते पाणी आपल्याला कमी पडत आहे. प्रत्येकाची ही गरज भागत नाही आहे, हे पहिलं कारण त्याच्यामध्ये असू शकतं. आपण काय पाहतो, जबाबदार असणाऱ्या गोष्टी. दुसरं आहे कशाच्या दुष्काळाला जबाबदार असणाऱ्या गोष्टी आहेत. दुसरं आहे रासायनिक खते, जंतुनाशके, कीटकनाशके यांच्या वापराने पर्यावरणाचे संतुलन बिघडते. आता त्याने सांगितले की काही रासायनिक खते आहेत की जे आपण शेती करतो त्या शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर केला जातो, काही जंतुनाशकांचा वापर केला जातो, काही कीटकनाशकांचा देखील वापर केला जातो. व त्यामुळे त्याच्या पर्यावरणामध्ये काय होत आहे, बदल होत आहे. आणि ते देखील एक महत्त्वाचं कारण त्याच्यामध्ये असू शकतं आहे. आता आपण बघा पाहणार आहोत की इथे पाहत आहोत की कशा प्रकारे जे पीक आलं आहे त्या पिकाला काय देत आहेत, जे रासायनिक खते खताचा वापर केला जाते, कृत्रिम खते सोडून रासायनिक खताचा वापर केला जात आहे. जंतुनाशके देखील टाकली जातात काही, आणि काही किडे बसू नये, ज्याला रोग लागू नये म्हणून कीटकनाशकांचा जसा अशा फवारा इथे दिला जात आहे. पण त्याच्या वापरामुळे देखील पर्यावरणाचं संतुलन बिघडत आहे. तर बघा हे चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता. तिसरं आहे अमर्यादित पाणी उपसा, की याच्यामध्ये अमर्यादित म्हणजे लिफ्टिंग करणे, की खूप सारं पाणी आपल्या जमिनीत जे पाणी आहे त्याचा उपसा करणं. मग खूप प्रमाणामध्ये जर पाण्याचा उपसा झाला त्याच्यामुळे देखील हे दुष्काळाचं जबाबदार एक कारण असू शकतं की खूप प्रमाणामध्ये आपण पाणी उपसणं गरजेचं नाही आहे. चौथं आहे जमिनीची धूप म्हणजे एरोसेशन होणे, की खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीची देखील काय होत आहे, धूप होत आहे. पाण्याचा गैरवापर म्हणजे काय होतं, मिसयूज होत आहे, की आपल्याला जेवढ्या प्रमाणात पाणी पाहिजे तेवढ्या प्रमाणात न वापरता आपण आपला जो नळ आहे तो आपला टॅप चालूच ठेवतो. मग ते साधं छोटं ब्रश धुणे असू दे, की आपले हात धुणे असू दे, किंवा एक छोटासा रुमाल धुणे असू, की किंवा भांडे घासत असं नळ चालू ठेवणे, याचाच अर्थ आपण पाणी काय करत आहोत, वेस्टेज घालत आहोत, पाण्याचा गैरवापर करत आहोत, तो मिसयूज करत आहोत. मग त्याच्यामुळे देखील पाणी हे जास्त प्रमाणामध्ये फुकट जात आहे. आता बघा आपण ही कारणं पाहिलीत की कोणत्या प्रकारची कारणं आहेत की जे आपल्याला दुष्काळग्रस्त भाग होण्यासाठी जी कारणं कोणकोणत्या प्रकारची असू शकतात त्या विषयावर आपण पाहिलं. आता आपण पाहणार आहोत की ढगफुटी म्हणजे ढगफुटी म्हणजे नेमकं काय आहे हे देखील मुलांना आपण चित्रीकरणाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. बघा इथे सांगितले, काही वेळा पाऊस देणाऱ्या ढगातून खाली आलेला पाणी पावसाच्या स्वरूपात जमिनीवर न पडता. आता काही वेळा जो पाऊस देणाऱ्या ढगातून ज्याच्या ढगातून जेव्हा पाऊस पडत असतो त्या पाऊस देणाऱ्या ढगातून खाली आलेले पाणी, खाली जे पाणी पडतं ते खाली आलेले पाणी पावसाच्या स्वरूपात जमिनीवर न पडता, जे ढगातून जे पाणी खाली पडतं ते जमिनीवर न पडता ते पुन्हा कुठे जातं, वरती ढगामध्ये बाष्पाच्या रूपामध्ये जात असतं. बघा काही वेळा पाऊस देणाऱ्या ढगातून खाली आलेले जे पाणी असतं ते पावसाच्या स्वरूपात जमिनीवर न पडता ते पुन्हा ढगामध्ये बाष्पाच्या स्वरूपात जमा होत असतं. बघा, आणि त्याच्यामुळे तिथे काय होतं, मोठं वाफ तयार होते तिथे आणि ते पाणी परत काढलं जातं. पण जमिनीकडील उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन आणि जमिनीमुळे त्याचे उष्ण तापमान असल्यामुळे त्याची पुन्हा पाण्याची काय होते, ती वाफ तयार होते. जेव्हा ते पाणी येत असतं तेव्हा ते जमिनीवर न पडता त्या जमिनीच्या उष्णतेमुळे, गरमपणामुळे ते पाण्याची वरच्यावर त्याची पाण्याची वाफ होते आणि ते काय केली जाते,
उष्णतापामुळे त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगातच साठवली जाते, त्या ढगामध्ये साठवली जाते बघा. अशा प्रकारचे ढगामध्ये पुन्हा ते खाली न पडता ती पुन्हा वरती जाते, ती ढगामध्ये साठवली जाते. परिणामी त्या ढगात वाफेचे अधिक साठे होतात आणि परिणाम काय होतो की त्याच्यामध्ये अधिक ते वाफ तयार होते आणि त्याच्या वाफेचा अधिक जास्त प्रमाणामध्ये साठा तयार होतो. म्हणजे शीघ्र संगणन म्हणजे रॅपिड कॉन्सन्ट्रेशन क्रियेमुळे अचानकपणे एखाद्या विशिष्ट व लहान अशा भूभागावर सुमारे 100 मिलीमीटर प्रति तासाचा पाऊस पडला असतो. आणि मग त्यामुळे काय होते की शीघ्र संगणन होते. म्हणजेच काय होते, या क्रियेमुळे अचानकपणे एखाद्या विशिष्ट ठिकाणी किंवा विशिष्ट एका लहान अशा भूगर्भावर एका छोट्या भागावरती 100 मिलीमीटर प्रति तासामध्ये तिथे पाऊस पडत असतो. हे देखील आपण बघा याच्यामध्ये पाऊस कशा प्रकारे जी पाऊस बघा एकाच ठिकाणी पडत आहे, दुसऱ्या ठिकाणी पाऊस पडत नाही, हे देखील तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता. किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात देखील पाऊस पडतो. 100 मिलीमीटर पडू शकतो, त्यापेक्षा जास्त पडतो, त्यालाच ढगफुटी असे म्हटले जाते. 6 ऑगस्ट 2010 रोजी लडाखमधील लेह येथे 26 जुलै 2005 रोजी मुंबई ढगफुटीच्या घटना लक्षात राहण्यासारख्या आहेत. आणि मुंबईमध्ये काय पडलं की 6 ऑगस्ट 2010 रोजी लडाखमध्ये अशाच प्रकारची जी घटना झाली, इथे ढगफुटी झाली. 26 जुलै 2005 रोजी ही मुंबई ढगफुटीची ही घटना ही लक्षात राहण्यासारखी आहे. कुठे झालेली आहे? लडाखमध्ये. महापूर. आता महापूर म्हणजेच काय बघा इथे दिलेलं आहे, पण शब्द पाहिला आहे. महापूर म्हणजेच काय आहे? फ्लड आहे बघा. महापूर ही देखील एक नैसर्गिक आपत्ती आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होत आहे. ही देखील म्हणजे सगळीकडे पाणी पडत की पाण्याचा लोंढ्याचे लोढे हे बाहेर येत आहेत आणि त्यामुळे ही देखील एक नैसर्गिक आपत्ती आहे व मोठ्या प्रमाणात जीवित वित्तहानी होते. 6 ऑगस्ट 2010 रोजी लडाखमध्ये ते 26 जुलै 2005 रोजी देखील हे झालेलं आहे. मग कशामुळे होत आहे बघा, इथे त्यांनी सांगितलं की महापूर संरक्षणात्मक उपाययोजना. मग महापूर संरक्षण उपाय काय योजना केलेल्या आहेत? सगळ्यात पहिले डोंगराळ प्रदेशात लहान धरणे बांधली आहेत की ज्या ज्या ठिकाणी डोंगराळ प्रदेश आहेत त्या डोंगराळ सर्व प्रदेशामध्ये लहान धरणे बांधण्याचं काम हातामध्ये घेतलेलं आहे. दुसरं आहे पाझर तलावाची निर्मिती केलेली आहे. जो पाझर तलाव आहे बघा अशा प्रकारे निर्मिती केली आहे. तिसरं आहे नद्याचे पात्र कृत्रिमरित्या सरळ करणे की नद्याचे पात्र आहे ते कृत्रिमरित्या सरळ करणे. व चौथं जे आहे नवीन जंगल लागवड करणे की नवीन जंगलाची लागवड करणे. आणि पाचवं आहे नद्या जोडणे की ज्या अनेक ज्या छोट्या छोट्या नद्या आहेत त्या सर्व नद्यांना एकत्रित करणे. भारत सरकारने राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना 1976 साली केलेली आहे. आता त्यांनी सांगितले की राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना म्हणजे ज्यावेळेस पूर येत आहे, फ्लड येत आहे, महापूर येत आहे, तर जेव्हा घटना घडतात त्यावेळेस सरकारच्या मदतीने की त्यांना एक सुरक्षितता आणि एक उपाययोजना मिळण्यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना 1976 मध्ये साली केलेली आहे. तर अशा ठिकाणी बघा इथे दिसत आहे की कसं केली आहे, परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. हा आयोग पूर नियंत्रणाचा आराखडा बनवतो, यामुळे वित्त व जीवितहानी टाळता येते. आणि हा आयोग पूर नियंत्रणाचा आढावा घेतो बघा, आराखडा बनवतो हा पूर नियंत्रणाचा आराखडा बनतो, एक स्ट्रक्चर तयार करतो, एक आराखडा तयार करतो आणि त्याच्यामुळे कमीत कमी जीवितहानी होईल आणि वित्तहानी होईल. त्याच्यामध्ये हा जास्त संदर्भ त्याच्यात दिलेला असतो आणि कशा प्रकारे जीवितहानी वित्तहानी टाळता येईल या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले जात आहे. तर अशा प्रकारे बघा 1976 साली भारत आयोगाने हा जो राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना 1976 साली इथे केलेली आहे आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे पूरहानी आणि वित्तहानी होणार नाही याची देखील काळजी घेतलेली आहे. तर आता आपण बघा पुढे पाहूया की आपण पाहिलं की महापूर संरक्षणात्मक उपाययोजना कोणकोणत्या आहेत याच्याबद्दलची आपण इथे माहिती घेतली आहे. आता आपण बघा मुलं पाहणार आहोत की वीज पडणे म्हणजेच काय आहे, लाइटिंग करणे म्हणजे काय हे पाहणार आहोत. वीज पडून वित्त व जीवितहानी ही मोठ्या प्रमाणात होत आहे बघा. तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात आहे. सर्वच विजा जमिनीवर पडत नाहीत, तर त्यापैकी 95% विजा ह्या आकाशातच असतात. सर्वच विजा पडत नाहीत, पण 95% ह्या आकाशामध्ये आपल्याला इथे दिसत आहे. विजा एकाच ढगात, दोन ढगामध्ये किंवा ढग आणि जमिनी दरम्यान निर्माण होऊ शकतात. म्हणजे एकाच ढगात, दोन ढगात किंवा ढग आणि जमिनी या दरम्यान देखील हे विजा होऊ शकतात. विजामुळे निर्माण होणारे जे तापमान आहे ते सूर्याच्या तापमानापेक्षा जास्त आहे. म्हणजे बघा सूर्य किती मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं तापमान आहे. वीज काढत असताना काय दक्षता, मग आता काय आपल्याला दक्षता घ्यायची आहे. मग पहिलं आहे मैदानात, झाडाखाली, तसेच उंच ठिकाणी झाडावर थांबायचं नाही आहे. ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे, कुठेही तुम्हाला इथे थांबायचं नाही आहे. सेकंड आहे विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टॉवर इत्यादी जवळ उभे
राहायचं देखील नाही आहे. ह्या सर्व ठिकाणी जिथे वायर असते तिथे राहायचं नाही आहे. गाव, शेत, आवार, बाग, घर इत्यादी च्या व्यतिरिक्त कंपाऊंडला टेकू नका. म्हणजे गावाला, शेताला, आवाराला, बागाला तुम्ही टेकायचे, परंतु त्या व्यतिरिक्त कंपाऊंडला आपल्याला टेकायचं नाही. हे कंपाऊंड आहे. चौथा आहे दुचाकी वाहन, सायकल, ट्रॅक्टर, नौकामधून उतरायचं आहे, की ज्या ठिकाणी आपण बसलो आहोत त्याच्यामधून आपल्याला उतरायचं आहे, सायकलमधून, ट्रॅक्टरमधून. पाचवा आहे एकाच वेळी अधिक व्यक्तीने एकत्र थांबू नये. ज्यावेळेस एकत्र व्यक्ती सोबत थांबतात त्यावेळेस देखील वीज पडण्याची जास्त शक्यता असते. सहावा आहे 2 व्यक्तीमध्ये अंदाजे 15 फुटाचं हे अंतर ठेवायचं आहे, की जेव्हा व्यक्ती चालत असेल 15 फुटाचं अंतर असणं गरजेचं आहे. सातवा आहे प्लग जोडलेली उपकरणे, मोबाईल, दूरध्वनी वापरायचं नाही, की ज्यावेळेस आपण कोणत्याही मोबाईलचा वापर करायचा नाहीये. आठवा आहे पायाखाली आपल्याला लाकूड घ्यायचं आहे, प्लास्टिक घ्यायचे, कोरडा पालापाचोळा देखील घ्यायचा आहे, ठेवायचं. 9वा आहे दोन्ही पाय एकत्र करून तळपायावर बसायचं, की आपल्याला तळपायावर बसायचं आहे, मांडी घालून म्हणजे तळपायावर बसायचं आहे. 10वा आहे पोहणारे व मच्छीमार करणारे यांनी पाण्यातून बाहेर पडणं आहे, की ज्यावेळेस वीज पडते त्यावेळेस पोहणारे आणि मच्छीमार यांना देखील बाहेर पडायचं आहे. पुढचं आहे पक्के घरं सर्वात सुरक्षित आहेत व आपल्या घराच्या आसपास तडित रक्षके बसून घ्या. जी पक्के घरं आहेत, ज्याला सिमेंटचं कॉन्क्रीट आहे, ती घरे सुरक्षित आहेत आणि तडित रक्षक काय हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत जो ज्वालामुखी. ज्वालामुखी ही एक पूर्णपणे नैसर्गिक घटना, जे फेनोमेनन आहे, की पूर्णपणे नैसर्गिक घटना आहे. पृथ्वीचा अंतर्भाग म्हणजे इंटेरियर अत्यंत उष्ण आहे. जो अंतर्भाग आहे तो पूर उष्ण आहे. भूअंतर्गतातून भूपृष्ठाकडे किंवा भूपृष्ठावर तप्त पदार्थाच्या हालचाली या होत असतात, की खूप मोठ्या हालचाली या भूगर्भामध्ये घडत असतात. त्यामुळे काही वेळा भूकवचा खाली घन, द्रव व वायू पदार्थ भूकवचाकडे ढकलले जातात आणि त्यामुळे जे काही भूकवचामध्ये जे आहे द्रव, घन, वायू पदार्थ हे भूगर्भाकडे ढकलले जातात. हे पदार्थ भूकवचा बाहेर पडून त्याचा भूपृष्ठभागावर उद्रेक म्हणजे एरप्शन झाला व ते वाहू लागले की त्या ज्वालामुखी असे म्हणतात. बघा अशा प्रकारे हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो, भूकंप बाहेर पडतो. मग ज्वालामुखीचे परिणाम काय आहेत, काय काय परिणाम होतात? जो पहिला आहे शिलारस म्हणजे त्याला लावा म्हणतात. बाष्प, उष्ण, चिखल, गंधक इत्यादी रासायनिक पदार्थ हे भूपृष्ठावर म्हणजे सरफेस ऑफ द अर्थ येऊन साचतात. ते सगळे आपल्या भूपृष्ठावर येऊन साचले जातात. त्यामुळे डोंगर व टेकड्याची निर्मिती होते. बघा डोंगर टेकड्याची निर्मिती कशी होते? या लावा रसामुळे. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख म्हणजे जी ॲश आहे व वायू म्हणजे गॅसेस, त्यामुळे वातावरण साहजिकच प्रदूषित म्हणजे पोल्युटेड होत असतं. तिसरं आहे अनेकदा ज्वालामुखीमुळे पाऊस पडतो, की अनेक वेळा ज्वालामुखी झाला की पाऊस देखील पडत असतो. चौथा आहे उष्ण वायूमुळे तापमान देखील वाढते. जर ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे उष्ण वातावरण होते. उष्ण चिखलाखाली जंगल, वस्त्या ह्या गाडल्या जातात आणि साहजिक ज्वालामुखी झाल्यामुळे जंगल आणि वस्त्या गाडल्या जातात. ज्वालामुखी हे जमिनीवर होतात तसे समुद्रातही होतात. समुद्रातील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे व्हॉल्कॅनिक एरप्शन काही बेटांची निर्मिती होत असते. बघा काही बेटांची देखील निर्मिती हे ज्वालामुखीमुळे देखील होत असते, त्यालाच व्हॉल्कॅनिक एरप्शन असे देखील म्हणतात. ज्वालामुखीचा उद्रेक टाळणे किंवा उद्रेक सुरू झाल्यावर तो थांबवणे किंवा नियंत्रण करणे हे शक्य नसते, की साहजिकच तो तप्त आगीचा गोळा आहे, त्याला कोणी थांबवू शकत नाही. त्याचा उद्रेक नियंत्रणाच्या बाहेर आहे. मात्र त्याच्या भाकीत म्हणजे प्रेडिक्ट करणे व त्यानुसार तात्काळ आपत्ती व्यवस्थापन करणे शक्य झाले, की ही घटना घडू शकते, अंदाज येऊन त्याप्रमाणे आपण व्यवस्थापन करतो. आता पाहायचे आपण सुनामी. सुनामी म्हणजे काय? जेव्हा महासागराच्या तळाशी ओशन फ्लोअर भूकंप होतो तेव्हा बाहेर पडणारी जी ऊर्जा पाण्याला वरच्या दिशेने ढकलते. परिणामी विशिष्ट प्रकारच्या ज्या लाटा म्हणजे जे वेव्ह आहेत ते निर्माण होत असतात, की ज्याप्रमाणे पाण्यामध्ये हालचाली घडतात, भूअंतर्गत हालचाली होतात. उगमस्थानाजवळ लहान असलेल्या लाटा दूरवर पसरू लागतात. ज्या उगमस्थानावर ज्या लाटा आहेत त्या वरती बरोबर दूरवर पसरतात. त्या लाटांचा वेग ताशी 800 ते 900 किमी इतका असतो, तर त्याची उंची खूपच म्हणजे सुमारे 100 फुटापर्यंत ही वाढलेली असते. किती वाढलेली असते? 100 फुटापर्यंत त्याची उंची वाढ. बघा अशा प्रकारे पाण्यामध्ये तुम्हाला दिसत होतं की 100 फूट वाढली आहे. महासागराच्या तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे तसेच ज्वालामुखीमुळे निर्माण होणाऱ्या या लाटांनाच काय म्हणत आहे? सुनामी म्हणत आहोत. बघा महासागराच्या तळाशी भूकंपामुळे ज्वालामुखी निर्माण होतं व या लाटांना सुनामी असे म्हणतात. सुनामी म्हणजेच या जपानी शब्दाचा अर्थ किनाऱ्यावर येऊन धडकणारी पाण्याची मोठी लाट होय, म्हणजेच त्याला हार्बर वेव्स असे देखील म्हटले जाते. मग सुनामीचे विघातक परिणाम कोणकोणते आहेत? बघा मग काय परिणाम होतात त्याच्यामुळे? इमारती व बांधकामे बघा अशा प्रकारे उद्ध्वस्त होतात, ते पाण्यामध्ये वाहून जातात. बघा अशा मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी देखील होते, तिथे माणसं मेरली जातात, घरे मोडतात. तिसरं किनाऱ्या प्रदेशातील होड्या व जहाजे यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले तुम्ही चित्रात पाहू शकता.
झाडे मुळापासून उन्मळून पडतात, मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होते, म्हणजे पूर्ण जमीन निघून जाते, त्याला भूस्खलन असे म्हणतात. बघा, मूळच्या जमिनीत बदल होऊन दलदलीचे प्रदेश म्हणजे स्वॅब तयार होतात, की मूळची जी जमीन आहे ती बदली जाऊन अशा प्रकारे चिखल तयार होतो. 6वं जे आहे वाहतुकीस अडथळे, म्हणजे जे ऑब्स्ट्रक्शन निर्माण होते, वाहतुकीला अडथळा येतो, बंदराचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते जिथे मच्छीमार आहे. पुढचं आहे जनजीवन विस्कळीत होतं, म्हणजे डिस्ट्रप्शन होतं. मग याच्यावर उपाययोजना काय आहेत या सुनामीवर? सागर तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे सुनामी लाट निर्माण झाल्यावर तात्काळ तिचा अंदाज घ्यायला पाहिजे, की जर होत आहे तर त्याचा अंदाज आपल्याला घ्यायला पाहिजे. किनारी पट्ट्यालगतच्या प्रदेशातील लोकांना धोक्याची सूचना दिली जाते की या ठिकाणी सुनामी येणार आहे, तर तुम्ही दूर ठिकाणी जा. यासाठी कृत्रिम भूस्तर उपग्रहाची देखील मोठी मदत होत असते, आणि जो कृत्रिम भूस्थिर आहे त्या उपग्रहाची देखील मदत घेतली जाते. आता आपण पाहणार आहोत वादळे. तर मुलांना आपण पाहणार आहोत वादळे. वादळे या नैसर्गिक आपत्तीबद्दल आपण मागील इयत्तेत शिकलेलो होतो, आपण याचा पाठ पाहिलेला होता की वादळाबद्दलची माहिती घेतलेली आहे. वादळामुळे मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी होत असते, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपलं नुकसान होते. मोठ्या प्रमाणात वादळ आल्यास काही जबरदस्ती योजना, आपल्या खबरदारीची उपाययोजना देखील ह्या करता येतात. ज्याप्रमाणे इमारतीवर पडून नुकसान करू शकणारी झाडे कापणं हे देखील गरजेचं आहे, की जेणेकरून आपलं नुकसान होऊ नये. अशा झाडांना कट करणं गरजेचं आहे. आपण बाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावे, की आपण ज्यावेळेस बाहेर असतो त्यामुळे सुरक्षित ठिकाणी पोहोचणं गरजेचं आहे. गॅस रेग्युलेटरचं स्विच बंद करणं देखील गरजेचं आहे जेव्हा वादळ येत आहे. आठवणीने वीज पुरवठा देखील आपल्याला खंडित करायचा आहे. हे 4थं आपल्याला उपाययोजना आहे. वीज पडणे म्हणजेच लाइटिंग म्हणजे काय आहे, की वीज पडून वित्त व जीवितहानी ही मोठ्या प्रमाणामध्ये होत असते, ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. सर्वच विजा ह्या जमिनीवर पडत नाहीत, त्या 95% विजा ह्या आकाशामध्ये असतात मुलांनो, आणि त्याच्यामुळे विजा ह्या सगळ्या जमिनीवर पडत नाहीत. त्यापैकी 40% विजा ह्या पडतात. विजा एकाच ढगात, 2 ढगामध्ये किंवा ढग आणि जमिनी दरम्यान होऊ शकतात, की जे विजा आहेत त्या काय एकाच ढगात, 2 ढगामध्ये आणि ढग आणि जमिनीच्या दरम्यान ही निर्माण होऊ शकणारी आहे. विजेमुळे निर्माण होणारे तापमान हे सूर्याच्या तापमानापेक्षा हे जास्त असते. तर अशा प्रकारे बघा, हे जे तापमान आहे कशा प्रकारे जास्त आहे. वीज काढत असताना काय दक्षता घ्यायची आहे? बघा तिथे सांगितलं आहे की मैदानात, झाडाखाली, तसेच उंच ठिकाणी झाडावर थांबायचं नाही. जेव्हा विजा कडतात त्या 3 ठिकाणी आपल्याला थांबण्याची गरज नाही आहे. तर अशा प्रकारे बघा, विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टावर इत्यादी जवळ आपण उभे देखील राहण्याचं नाही आहे. तर अशा प्रकारे या पाठामधून आपण पाहिलं की वीज कडाडणे आणि वीज पडणे याच्यात पण फरक पाहिला आहे. अशा प्रकारे हा जो संपूर्ण पाठ आहे मुलांना आपण तो समजून घेतलेला आहे. आता आपण मुलांना पाहणार या पाठाच्या दरम्यान जो आपला जो सारांश आहे त्या सारांशाच्या माध्यमातून आपण काय पाहत आहोत? मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्ती, आपत्तीचे 2 प्रकारात हे आपण पाहिलेले आहेत. हवामानातील बदलामुळे दुष्काळ, वीज पडणे, ढगफुटी, सुनामी, वादळ अशी निसर्गनिर्मित आपत्ती या उद्भवतात. आपण पाहिलं की कशा प्रकारे वादळ, सुनामी म्हणा, वादळ म्हणा, वीज पडणे, ढगफुटी हे देखील उद्भवत आहेत. आपण पाहिलं आहे अन्नधान्याच्या, पाण्याच्या प्रदीर्घ तसेच तीव्र तुटवड्यामुळे देखील उद्भवणारी जी परिस्थिती म्हणजे दुष्काळ. दुष्काळ म्हणजे काय आहे, की अन्नधान्याचा आणि पाण्याचा जिथे प्रदीर्घ किंवा तीव्र तुटवडा जेव्हा साठवतो त्याला आपण दुष्काळ असे म्हटले जातो. थर्ड आहे आपण पाऊस देणाऱ्या ढगातून खाली आलेले जे पाणी आहे ते जमिनीकडील उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ते ढगात साठवले जाते व त्याचे शीघ्र संकलन केल्यामुळे ते अधिक प्रमाणामध्ये पाऊस पडतो, त्याला आपण ढगफुटी म्हणतो. हे देखील आपण बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे महापुरामुळे होणारे जे नुकसान आहे ते टाळण्यासाठी पाझर, तलाव, नवीन जंगल लागवड, नद्या जोडणे अशा प्रकारच्या विविध उपाययोजना देखील आपण बघितलेल्या आहेत, त्या देखील करणं गरजेचं आहे. दुसरं आहे वीज पडून मोठ्या प्रमाणात होणारी हानी टाळण्यासाठी अनेक खबरदारीचे उपाय करता येतात. मैदानात, झाडाखाली, उंच इमारतीवर, झाडांना, पाण्यात, दुचाकीवर, वाहनावर विजेचे जे काम आहेत, तर टेलिफोनचा टावर, लोखंडी तसेच कुंपण जवळ थांबू नये, तसेच मोबाईल आणि दूरध्वनीचा देखील वापर करू नये, हे देखील आपण पाठाच्या माध्यमातून पाहिलेले आहे. ज्वालामुखी ही आपत्ती पूर्णपणे नैसर्गिक घटना आहे. तिचा उद्रेक टाळणे किंवा थांबवणे हे कधीच शक्य नसते. सुनामी म्हणजेच काय, की किनाऱ्यावर येऊन थडकणारी मोठी जी लाट आहे, या लाटेचा वेग 800 ते 900 किलोमीटर प्रति तास आणि उंची सुमारे ही 100 फुटापर्यंत देखील येत असते. तर अशा प्रकारे मुलांना या पाठात येणारे जे हर एक जे टॉपिक आहे ते आपण इथे कव्हर केलेले आहेत. महापूर म्हणजे काय, की त्याचप्रमाणे आपण पाहिले सुनामी म्हणजे काय आहे, त्याचप्रमाणे वादळ काय आहे, वारे काय आहे, त्याप्रमाणे आपण विजा पडणे म्हणजे काय आहे, त्याचप्रमाणे दुष्काळ म्हणजे काय, आवर्षण म्हणजे काय, अतिवृष्टी म्हणजे काय आहे, त्याच
त्याचप्रमाणे आपल्या हरारी घटकाचं आपण पाहिलं आहे. त्याच्याने वादळ ही देखील एक नैसर्गिक आपत्ती आहे. जे वादळ आहे ते कशा प्रकारचं आहे ते देखील पाहिलं आहे की दुष्काळ आहे. वादळामध्ये कशा प्रकारे नैसर्गिक आपत्ती घडते, ज्वालामुखी देखील नैसर्गिक आपत्ती घडते, त्याचे परिणाम आणि त्याची उपाययोजना हे देखील आपण पाहिलेले आहे. अशा प्रकारे हा जो संपूर्ण पाठ आहे त्या पाठात येणारे जे सारे टॉपिक आहे ते कव्हर केलेले आहेत आणि ते मुलांना मी आपण सर्व कव्हर करून मी तुम्हाला ते सांगितलेले आहे, ते मला समजले आहेत. आता आपण पाहणारे या पाठाचे सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तर ती कोणते आहेत ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत.